कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची अखेर माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पाहूया ती बातमी 60 सेकंदात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अखेर उपरती झाली। शेतकऱ्यांवर केलेल्या विधानावर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। याच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर वादग्रस्त विधान केलं होतं। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं नेमकं काय करता, शेतीत गुंतवणूक करता का, असं वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंनी केलं। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक काय करू पाहिजे तरी? नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता। या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलंय। आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो, भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपणा आहे, आत्मीयता आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे। अजित पवारांनी कोकाटेंना फटकारलंय खरं, पण आता तरी कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार का, की पुन्हा त्यांना अजब सल्ले देत बसणार, हे पाहावं लागेल।